ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. हे दागिने तुम्हाला कुठे सापडले? हे तर आईंचे. ओळखण्याच्या स्थितीत नाही आहे सर. म्हणजे कामिनीच गुरुआईने सांगितलं ते खरं ठरलं. श्री रागावून हे घर सोडून गेलाय, पण मी सांगतो तो 4 दिवसात बॅग घेऊन परत येतो का नाही बघ. कामिनी बहिणींचा अंत्यसंस्कार करायचा आहे. मी आता सूर्याला बघून आलो, पण पॅरालिसिसमुळे तो कुठलीही विधी करण्याच्या परिस्थितीत नाहीये आणि धर्माचा काहीच पत्ता नाहीये. भाऊ काका, कामिनी काकूंवर अंत्यसंस्कार करायला मी तयार आहे. काही नाहीयेत आपल्यामध्ये. सूर्या भाऊजींना तुझी सर्वात जास्त गरज आहे. त्यांना सांभाळून घे. बाबा सरित, गोदात्या, काशी, खरं सांगू, ह्या घराला धीर देणारी तू एकलीच आहेस बघ. वेळ आणि परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवून देते गोदात्या. खरं आहे तुझं पोरी. काशी, काहीतरी डाळ भात करायला पाहिजे. अगं दुःख किती बी असलं तरी शरीर धर्म चुकत नाही. चल. Filter? 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 अहो काय झालं? अहो त्या घरी गेल्यात, येतीलच. सरिता ताईने बोलवायचं. हा ठीक आहे, आलेच आलेच. काय झालं? काही हवंय का? आई 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 आओ हो हो ऐका सूर्या,
तुझी ट्रीटमेंट चालू आहे ना, ती झाली की मग जाऊ आपण घरी. हां तेव्हा हो आपण जाऊ घरी. तुम्ही ऐका माझं. हो सूर्या तू सूर्या ऐक, असं नाही करू. ऐक माझं. एक मिनिट, काय झालं? हे बघा, मी जे काही सांगतोय शांतपणे ऐका. मिस्टर सूर्या, तुमची आई. डॉक्टर नाही, सरिता ताई, मला सत्य काय ते सांगितलंच पाहिजे. मिस्टर सूर्या, तुमच्या गाडीला जो अपघात झाला त्यात तुमची आई गेली. सूर्य हे बघा, तुम्हाला हे आधीच सांगण्याचं गरजेचं होतं, पण तुमची तब्येत बरोबर नव्हती म्हणून तुम्हाला काही सांगता आलं नाही. आता तुम्ही लवकर बरे व्हा. तुमचे बाबा तुमची वाट बघताय. सांभाळा स्वतःला आणि लवकर बरे व्हा. धनाजीराव, बँकेतून काही पैसे काढावे लागतील. अजून बरीच कामं बाकी आहेत. मला मळ्याकडे पण जायचंय. भाऊ, आम्हाला व्यवहार, घर, संसार कशातच रस राहिलेला नाहीये. अशा वेळी धर्म असता तर. धर्म? आईच्या अंत्यविधीला सुद्धा आला नाही तो. बाप्पाजीकडे काय गेला, तिकडचाच होऊन राहिला. धनाजीराव भाऊ, आम्ही एक निर्णय घेतलाय. धर्माला आम्ही आमच्या घरातून, प्रॉपर्टीतून बेदखल करणार आहोत. हा म्हणावा त्या बाप्पाजीकडेच. पण मग आता काय करायचं? धनाजीराव, सूर्या तर अजून आजारी आहे आणि संजयलाही सावरायला वेळ लागेल. मी असं केलं तर मी काशीला आणि सरिताला मदतीला घेतो आणि कामं सुरू ठेवतो. भाऊ, खरं तर आम्हाला हे पसंत नाहीये. काशीला व्यवहारातलं काय कळणार आहे? आणि तिचं कोण ऐकणार? पण गुरुआईंनी सांगितलंय सगळी जबाबदारी काशीकडे सोपवा. आणि त्यांच्या विरोधात आम्ही नाही जाऊ शकत. शिवाय त्यांच्या वाणीची एकदा प्रचिती घेतलेलीच आहे. पुन्हा परीक्षा नाही घ्यायची आम्हाला. होऊ दे, त्यांच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. काशी आणि सरिताला मदतीला घेऊन तुम्ही सगळा कारभार बघा.
आम्हाला एकांत हवाय. काशी, भाऊ काका, मी ऐकलं सगळं. अहो, हे मी सांभाळायचं? नाही नाही, एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी मी नाही पेलवू शकणार. तुम्ही सरिताकडे द्या ना. ती हुशार आहे, शिकलेली आहे. माझी तेवढी योग्यता नाहीये. पण काशी, तू हे विसरतेस की या घराची जबाबदारी तू घ्यावी अशी गुरुवाईंची इच्छा आहे. काका, मी तुम्हाला कशी समजावू? माझ्याकडं काशी, यात घराच्या, तिजोरीच्या आणि बँकेच्या लॉकर्सच्या चाव्या आहेत. इतकी वर्ष कामिनीनी यापुढे ही सगळी जबाबदारी तुझी आहे. गुरुवाईंनी सांगितल्याप्रमाणे या घरचा सगळा कारभार, सगळे व्यवहार तू बघायचेस. आपल्या घरच्या नियमांप्रमाणे तू घेतलेले निर्णय अंतिम असतील. त्यांना कोणीही विरोध करणार नाही, अगदी आम्ही सुद्धा नाही. तुला कोणत्याही मदतीची गरज लागली भाऊ असेलच. काय भाऊ? हो बाबा. भाऊ काका, तू अजिबात काळजी करू नकोस. नाही, या चाव्यांचं ओझं माझ्याने नाही पेलवणार. ओझं? काशी बेटा, हे ओझं नाहीये, हा हक्क आहे तुझा. या घरची थोरली सून आहेस तू. आणि बेटा, ही जबाबदारी तुला कधी ना कधी घ्यायचीच होती. आता परिस्थितीमुळे आज घ्यावी लागते इतकंच. त्यामुळे तू अशी घाबरून जाऊ नकोस. प्रत्येक मुलीला कधी ना कधी तिच्या घरच्यांची, तिच्या लोकांची जबाबदारी स्वीकारावीच लागते. या जगा वेगळं असं काहीच नाही. आणि बेटा, या क्षणाला या घराला एका भक्कम आधाराची गरज आहे. आणि मला खात्री आहे की तो आधार तू देऊ शकशील. भाऊ काका, पण मी हे... बेटा, तुझ्यावर दडपण येणं स्वाभाविक आहे. पण तू स्वतःला एकटी का समजतेस? धनाजीराव, गोदात्या, मी, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या मदतीला. सुरुवातीला घाबरशील, चाचपडशील, मग हळूहळू सगळं शिकशील. स्वतःवर विश्वास ठेव. आई, आई, काय रे? आई, बाबा डोंबिवलीत राहायला गेले. माझ्या मित्रांनी बघितलं त्यांना तिकडे. म्हणजे डोंबिवलीत ना कुठली तरी अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेची एक शाखा आहे. त्यांचा एक मोठा कार्यक्रम झाला. तिथे बाबांना बघितलं त्यांनी, म्हणून त्याला समजलं की बाबा डोंबिवलीत आलेत. असेल. आई, असेल काय? बाबांना घरी नको का घेऊन यायला? लोकांना काय सांगणार? त्यांच्या प्रश्नांची काय उत्तर देणार आपण?
लोक काय सुदेश, इकडनंही बोलतात तिकडनंही बोलतात. आणि तुझ्या बाबांना ओळखते ना मी चांगलीच. अतिरेकी विचारांचा आहे रे तो. स्वतःच्या तत्वांशी काडी मात्र तडजोड करणार नाही. आई म्हणजे बाबा परत घरी कधीच येणार नाही? काही सांगता येत नाही. आणि सुदेश, अगदी हातापाया पडून त्याला घरी आणलं आपण तरी तो पुन्हा त्याची मतं आपल्यावरती लादायला सुरुवात करेल. घरी आणलेला हा गणपतीचा फोटो सुद्धा फेकून देतो. हॅलो हॅलो मालती, वंदना बोलते मी. हो चाललंय. ठीक आहे. नाही अगं, तुला माहिती नसेल कदाचित, पण श्री डोंबिवलीत आलाय राहायला. नाही का, कसा काय, मी भेटल्यावरती सविस्तर बोलते तुझ्याशी. एकच सांगायला फोन केला तुला, तुझ्या घरून त्याला डबा पाठव रोज. हॅलो हॅलो. आणि हे मी तुला सांगितलंय हे त्याला प्लीज कळू देऊ नकोस. चल ठेवते. संजय घे चहा घे. बिस्किट. आत्या, काय आणखी दुसरं काय पाहिजे का? नाही दुसरं काही नको, पण मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचार ना, काय विचारायचं आहे? म्हणजे ह्या प्रश्नांनी मी फार गोंधळलोय. आत्या, ही काशी भाविणीची मुलगी भाई आणि लई गुणाची पोर आहे बघ. तिच्यासारखी चांगली पोर शोधून सापडायची नाही. ते खरं असेलही, पण म्हणजे आपलं घराणं इतकं मोठं आहे आणि तरीही तुम्ही माझं लग्न एका भाविणीच्या मुलीशी. तो समधा देवाचाच खेळ होता बघ. तो दिसच वेगळा होता बघ. मोठा भूकंप झाला होता गावात. समधी लोक घाबरून घरातून बाहेर पडली होती. सैरा वैरा पळत होती आणि त्या गोंधळात तू घरातून बेपत्ता झालास. मग पुढे काय झालं? ज्ञान भाऊ तुला रातभर शोधत होतो. संजय आणि त्याच दिवशी काशीचं भिरोबा बरोबर लगीन लावणार होत. भूकंपामुळं गावातलं लाईट गेलं होतं. देवळातल्या गाभारात अंधारच होता बघ. समयच्या उजेडात काशीचं भिरोबा बरोबर लगीन लावून दिलं. नंतर कळलं भिरोबाच्या जागी तू बसला होतास. काशीचं लगीन तुझ्या बरोबर लागलं. आत्या, हे सगळं किती विचित्र आहे ना. अरे तू तिथं कसा पोचलास ने समज काय झालं त्या आई भी राहिलाच माहित.
पण काशीबरोबर तुझं लगीन गावाच्या साक्षीनं लागलं. आत्या तू म्हणतेस ते खरं असेलही, पण मला काहीच आठवत नाहीये आणि म्हणूनच कदाचित काशीला आपली बायको म्हणून स्वीकारायला माझं मन मारत नसेल. अरे अहो ऐकलत का? बाबांनी माझ्यावर घराची सगळी जबाबदारी टाकली आहे. नाही म्हणजे मी सांगितलं त्यांना की हे माझ्याने नाही होणार. एवढं मोठं घर मी कशी काय सांभाळणार? हो पण ते माझं काय ऐकून घ्यायलाच तयार नाही. मग क्षणभर विचार केला की कदाचित हा दैवी संकेत असावा. बघा ना, आता तुम्ही बरे झालात. जर तुम्ही मला साथ दिली तर आपण दोघे मिळून या घराचा सगळा कारभार सांभाळू शकू. हो, हे असं का वागतायत माझ्याशी? आजवर मी ह्यांच्यासाठी जगले, पण आता ह्यांच्याच मनात माझी काही जागा नसेल तर या घरात मी का राहायचं? आली आली भाग्यलक्ष्मी.